टिफिन टाइम मुलांनो. तर आज काय काय आणलंय सगळ्यांनी टिफिन मध्ये? पराठा, इडली, सँडविच. आणि तू काय आणलं आहेस टुकी? ओह, तू आज तुझा टिफिन विसरलीस का? काही हरकत नाही टुकी, बाकी सगळ्यांनी तर आणला आहे. आज आपण सगळे मिळून खेळूया एक गेम, गोल गोल टिफिन. असं गोल गोल नाही, असं गोल गोल दिनदिन. गोल 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 गोल. हो टुकी, आज आपण एकत्र मिळून एक मजेशीर गेम खेळणार आहोत आणि एकत्र मजेशीर खाऊ पण खाणार आहोत. गेम ये. गेम. तर चला आपापले टिफिन्स घेऊन या माझ्याकडे. टुकी, तू पण ये. गोल गोल टिफिन सगळ्या मुलांनी एकत्र मिळून खायचा असतो. हो हो, माहितीये टुकी, पण गोल गोल टिफिन कुणा एका मुलाचा नाही तर सगळ्या मुलांचा असतो. हे बघा. आता तुम्ही सगळे या टेबलच्या समोर बसा. आता मी ही प्लेट गोल गोल फिरवणार आहे. ज्या मुलाच्या समोर जो खाण्याचा पदार्थ येईल तो पदार्थ त्याने खायचा. तर मुलांनो, आता सांगा आज खायला काय काय आहे? ढोकळा, सँडविच, पराठा, इडली. तर टुकी, आता तू सांग आज खायला काय आहे? ढोकळा. फक्त ढोकळाच नाही, सँडविच, इडली आणि पराठा पण. आणि ते पण सर्वांकडे. सर्वांकडे. हो, सर्वांकडे. मिळून मिसळून खाल्ल्याने स्वाद डबल होतो ना. तर आता सांगा, उद्या कोण कोण आपला टिफिन घरी विसरून येणार? वाव, हा बीच किती मोठा आणि सुंदर आहे. आणि
आज आपण बनवू वाळूचा किल्ला. ये. चला, मी दाखवतो वाळूचा किल्ला कसा बनवतात ते. मुलांनो, समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नका. ओके? ओके. वाळूला असं जमा करून मोठा किल्ला बनवूया. आणि हा याचा दरवाजा. अरे हा तर शिंपला आहे. दरवाजा कुठे? ओह, शिंपलाच दरवाजा आहे पिकू. दरवाजासमोर हे भुयार बनव. ओहो बिन्नी, इथे भुयार का हवं? तो दरवाजा नाहीये, शिंपला आहे. दरवाजा आहे. अच्छा, इकडे लावू का? बिन्नी, छपरावर भुयार कोण बनवतं? जा, मी नाही बनवत तुमच्या बरोबर वाळूचा किल्ला. मला पण नाही बनवायचाय तुम्हा दोघांसोबत. मी पण माझा वेगळा वाळूचा किल्ला बनवणार. सगळ्यात सुंदर, सगळ्यात फास्ट. ओ, टोकी बाळाचा किल्ला तर तुटला. चला, आपण परत बनवूया. बनलं माझं भुयार. पण किल्ला कुठे आहे? तो वाळूच्या खाली आहे. छान हा बिन्नी. ओ, अरे रे. ओ, जर ही लाट पुढे आली तर आपले किल्ले बुडून जातील. आता काय करायचं? अरे वा, किती सुंदर गाव वसवलंय तुम्ही सर्वांनी. आणि ते पहा, गावाच्या बाहेर आहे टुकीचं लाईट हाऊस. खूप छान आहे टुकी. पण काका बघा ना, ह्या लाटा तर पुढे पुढे येत आहेत. आता काय करायचं? हा, आमचं सगळं काम फुकट जाईल. तुम्ही सगळ्यांनी किल्ले तर बनवले, पण एक खास गोष्ट विसरून गेलात. ते काय बाबा? खाच. खाच? त्याने काय होणार? चला, करून पाहूया. आता या काठीने गावाच्या चारही बाजूला एक खाच बनवूया. ही अशी. ही तर पाण्याने खराब होईल. हो, म्हणूनच हिला थोडं खोल बनवायला हवं. चला तर, सगळे या लाईनच्या आत खणायला सुरुवात करा. येस. हा टोकी, खाच तयार आहे. आता बघा, पाणी जसजसं पुढे येईल ते खाचेत पडून जाईल. आणि आमच्या किल्ल्यांना हजारो वर्ष काहीच नाही होणार.
पेडल बोट चालवणार आहोत. हे जॅकेट घातलंच पाहिजे का? हे फक्त जॅकेट नाहीये पिकू, हे लाईफ जॅकेट आहे. खोल पाण्यात जाण्याआधी हे घालणं आवश्यक आहे. ओके बाबा, चला चला आता पटापट बोट चालवूया. पिकू, खाली बघ, तुझ्या पायांजवळ पेडल्स आहेत. ते तुझ्या पायांनी फिरव. ओ, बोट तर सुरू झाली. तलावात बोट चालवण्याची मज्जा तर काही निराळीच असते, हो ना? अगदी खरं. आई, बाबा, किती दाट झाडी. तिथे जाऊया. का नाही? मला वाटते आपण जरा जास्तच लांब आलो आहोत. ही बोट एवढी स्लो का झालीये बाबा? जरा जोरात चालवा. नाही, इथे काही दुसरीच गडबड आहे. तिकडे कोण आहे टुकी? पाणमांजरीचं पिल्लू, हे कदाचित आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहे. हॅलो पाणमांजर. असं वाटतंय आपल्या बोटी खाली नक्कीच काहीतरी अडकलंय. ते पाणमांजर पण आपल्याला तेच सांगायला आलं असेल. हा, बोटीच्या खाली कदाचित शेवाळ अडकलं असावं. आता काय होणार? बाबा, तुमचं लाईफ जॅकेट. पिकू, मी पोहू शकतो. चला आता शेवाळ काढूया. तोपर्यंत मी बोटीला रोखून ठेवते. शेवाळ तर खूपच गुंतलंय. बहुतेक मला पाण्याच्या आत जावं लागेल. हा, आयडिया. तुम्ही श्वास घ्यायला पाईप सुद्धा वापरू शकता. पिकू, तिकडे बघ, सामानासोबत एक पाईप सुद्धा असेल. हा तर खूपच छोटा आहे. आणि आता मोठा झाला. हे शेवाळ अडकलं होतं. ये, शाबास बाबा. शिवा. सुरू झाली बोट, शेवाळ निघालं झकास, पाणमांजर बनलं मित्र आपला खास. पकड
हे पहा तुझं रोपटं. उद्या शाळेत घेऊन जायचंय ना? हो, थँक्यू बाबा. या रोपट्याला पाणी नक्की घाल पिकू, नाहीतर ते कोमेजून जाईल. हो हो, लगेच घालतो. हे पाणी घालायला छान आहे ना? ओ रीठा, खूप दिवसात साबणाचे बुडबुडे नाही बनवलेत. हे बघ टुकी, यातून किती सारे बुडबुडे बनतील. बुडबुडे पकड टुकी. पिकू, रोपट्याला पाणी घातलंस? बस थोड्याच वेळात देतो मी आई. वाह टुकी, तू तर रोपट्याला फुलांनी सजवलंस. चल आता रोपट्याला बुडबुडे पण देऊया. टुकी बुडबुड, टुकी बुडबुड. ओ दोरी उडी. टुकी, तू बुडबुडे बनव आणि मी दोरीने ते फोडतो. ओके ओके. हा बुडबुडा फुटला आणि हा पण फुटला आणि हा पण. पिकू, रोपट्याला पाणी घातलंस का? ओहो टुकी, मी रोपट्याला पाणी तर घातलंच नाही. तू थांब, मी लगेच पाणी घेऊन येतो. पिकू, अरे बघ, हे रोपटं कोमेजून गेलं. मी तर बस पाणी घेऊनच आलो होतो. हे बघ पिकू, तुझ्या या टाळाटाळीमुळे हे रोपटं किती सुकून गेलंय. आता काय होणार? आता तू लगेच या रोपट्याला पाणी घाल आणि त्याला सॉरी म्हण बघू. सॉरी रोपटू, प्लीज लवकर ठीक हो. हे तर ठीक झालं. ठीक. हा, कामाची टाळाटाळ करायची नसते. आणि पिकू, रोपट्याला पाणी कधी घालायचं? रोज रोज रोज. बाबा, तुम्ही आज घरात लाईट्स का लावत आहात? आज आपण साजरं करत आहोत आपलं सुंदर घर. हो, म्हणून आज आपण आपल्या घरात रोषणाई करणार आहोत. वाव, मी पण मदत करू का नाही? पिकू, मी जिथे जिथे जाईन
माझ्यासोबत लाईट्स घेऊन ये. ओके. वाव, लाईट्स तर लागले. चला आता पटापट त्यांना ऑन करूया. ओह, आपले लाईट्स तर बिघडले. अरे रे, आज तर घराला दिव्यांनी सजवायचा दिवस आहे. पापा प्यारी, घरात रोषणाईच करायची असेल तर आपण कंदील लावून सुद्धा करू शकतो ना? हा हा, ही तर छानच आयडिया आहे. मी पण एक कंदील बनवणार. कंदील. पिकू, एक नाही, तुला तर अनेक कंदील बनवायला मिळतील. पिकू, आता तू या पेपर्सवर समान अंतरावर रेषा काढ. तोवर मी या बाटल्यांना कापून ठेवतो. त्यांच्या आत पणत्या ठेवूयात. कसे? फक्त पाहत राहा. पहा मुलांनो, याला असं चिटकवायचं आहे आणि हा बनला कंदील. आणि ही झाली पणती ठेवायची जागा. टुकी, यात एक पणती ठेव बघू. ओ वाव, आता मी पण करू. हा, तूही कर. आणि हा शेवटचा कंदील. चला आता यांना बाहेर नेऊन घर सजवूया. मुलांनो, पणत्या फक्त मी आणि पापा प्यारी लावणार. तुम्ही दोघं कंदील लावा. चला, हा झाला शेवटचा. किती सुंदर. सुंदर. ते बघा, काजवे. दिवे, पणत्या, कंदील अनेक, प्यारीचं घर सुंदर सुरेख.